आपल्या सर्वांच्या जीवनात काही दिवस असे असतात जे साधे दिसतात, पण त्यामागे अत्यंत गूढ आणि दिव्य शक्ती दडलेली असते. आणि त्यापैकीच एक दिवस म्हणजे अमावस्या. पण स्वामी भक्तांनो, आज आपण ज्या अमावस्येबद्दल बोलणार आहोत ती साधी अमावस्या नाही. ही आहे या वर्षातील शेवटची दर्श अमावस्या. आणि विशेष म्हणजे 18 मार्च 2026 रोजी आलेली ही अमावस्या आपल्या जीवनात नकारात्मकता दूर करून लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग उघडू शकते, असं अनेक संत, महात्मे आणि शास्त्र सांगतात. अनेक वेळा आपण अनुभव घेतो, घरात विनाकारण भांडणं होतात, कामं अडकतात, पैसा टिकत नाही, मन सतत अस्वस्थ राहतं आणि आपण विचार करतो, हे सगळं का होतंय? तर स्वामी भक्तांनो, कधी कधी यामागे कारण असतं घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा. आणि अशी ऊर्जा दूर करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या 18 मार्च 2026च्या म्हणजे आजच्या अमावस्येला आपण घरात कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणते छोटे उपाय, कोणत्या सेवा आणि कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, ज्यामुळे स्वामींची कृपा, माता लक्ष्मीची कृपा आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला मिळू शकतील. म्हणून स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो अनेक घरांमध्ये भांडणं, कटकट आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. चला तर मग श्री स्वामी समर्थांचे स्मरण करून आजच्या या पवित्र विषयाची सुरुवात करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, या वर्षीची ही दर्श अमावस्या आज येत आहे. पंचांगानुसार अमावस्या आज सकाळी 8 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल आणि 19 मार्च म्हणजे उद्या सकाळी 6 वाजून 54 मिनिटांनी संपणार आहे. 18 मार्चचा म्हणजे आजचा संपूर्ण दिवस अमावस्या तिथीमध्ये येतो. आणि आता उद्या म्हणजेच 19 मार्च रोजी आहे गुढीपाडवा, म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात. आणि त्याच दिवशी सुरू होतो चैत्र महिना. म्हणून स्वामी भक्तांनो, हा काळ अत्यंत पवित्र मानला जातो, कारण एका बाजूला अमावस्या आणि दुसऱ्या बाजूला नवीन वर्षाची सुरुवात. म्हणूनच अनेक संत सांगतात, जर आपण या दिवशी काही योग्य सेवा केल्या तर आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो. अमावस्येला सर्वात महत्वाची गोष्ट घराची स्वच्छता. स्वामी भक्तांनो, अमावस्येच्या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे आपल्या घराची स्वच्छता. शास्त्र सांगतं, ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मी स्वतःहून प्रवेश करते. पण ज्या घरात घाण, जाळं, तुटलेल्या वस्तू आणि अस्ताव्यस्तपणा असतो तिथे दारिद्र्य आणि नकारात्मकता वाढते. म्हणूनच आजच्या दिवशी आपल्या घरातील जाळ, जळमट पूर्णपणे साफ करायचा आहे. घराचा मुख्य दरवाजा, उंबरठा, खिडक्या, कोपरे ही सगळी ठिकाणं स्वच्छ करायची आहेत. कारण स्वामी भक्तांनो, घराचा मुख्य दरवाजा हा लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो. म्हणून अमावस्येच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचा लेप लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं सांगितलं जातं. घरातील नको असलेल्या वस्तू बाहेर काढा. स्वामी भक्तांनो, अमावस्येच्या दिवशी अजून एक महत्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे घरात साठून राहिलेल्या नको असलेल्या वस्तू बाहेर काढा. जसं फाटलेले कपडे, तुटलेल्या चपला, तडा गेलेल्या काचेच्या वस्तू, चिरलेल्या वाट्या किंवा प्लेट्स. या सगळ्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात असं अनेक आध्यात्मिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून अशा वस्तू अमावस्येच्या आधी किंवा अमावस्येच्या दिवशी घरातून बाहेर काढणं उत्तम मानलं जातं. यामुळे घरात नवीन ऊर्जा निर्माण होते. बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ करणे का महत्वाचे? स्वामी भक्तांनो, आपण अनेकदा घर साफ करतो, पण एक जागा अशी असते जिथे आपण पूर्ण लक्ष देत नाही, ती म्हणजे बाथरूम आणि टॉयलेट.
आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर ही जागा नकारात्मक ऊर्जा साठवण्याची जागा मानली जाते. ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं, जेव्हा राहू ग्रह असंतुलित राहतो तेव्हा माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण होतात. काम अडकतं, मन अस्थिर होतं आणि विनाकारण समस्या वाढतात. म्हणून अमावास्येच्या दिवशी टॉयलेट आणि बाथरूम पूर्णपणे स्वच्छ करणं खूप महत्वाचं मानलं जातं. फक्त फरशी नाही तर वरच्या जाळ जळमट सुद्धा साफ करायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते असं देखील सांगितलं जातं. घर पुसताना हे पाणी वापरा. स्वामी भक्तांनो, अमावास्येच्या दिवशी घर पुसताना एक छोटा उपाय केला तर खूप चांगले परिणाम मिळतात. फरशी पुसण्यासाठीच्या पाण्यात थोडी हळद, एक लिंबू, थोडंसं गोमूत्र आणि खडे मीठ हे 4 घटक टाकायचे आणि त्या पाण्याने संपूर्ण घराची लादी पुसायची. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. अनेक लोकांना अनुभवातून जाणवलं आहे. स्वामी भक्तांनो, पण अमावास्येच्या दिवशी फक्त स्वच्छता करूनच काम संपत नाही. या दिवशी काही अत्यंत प्रभावी सेवा सुद्धा केल्या जातात, ज्यामुळे घरातील कटकट, भांडणं आणि नकारात्मकता दूर होऊ शकते. आतापर्यंत आपण पाहिलं की अमावास्येच्या दिवशी घराची स्वच्छता करणं, नकारात्मक वस्तू बाहेर काढणं आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे किती महत्वाचं आहे. पण या दिवशी काही अत्यंत प्रभावी आध्यात्मिक सेवा देखील केल्या जातात, ज्या केल्याने अनेक भक्तांना खूप चांगले अनुभव आलेले आहेत. चला तर मग त्या सेवांबद्दल जाणून घेऊया. कर्पूर होम सेवा. स्वामी भक्तांनो, अमावास्येच्या दिवशी अनेक भक्त कर्पूर होम ही सेवा करतात. ही सेवा अतिशय सोपी आहे, पण तिचा परिणाम अत्यंत प्रभावी मानला जातो. या सेवेसाठी तुम्हाला एक संपूर्ण नारळ घ्यायचा आहे. नारळाचा शेंडा देवाकडे ठेवायचा. त्या नारळावर थोडासा कापूर ठेवून तो प्रज्वलित करायचा आणि त्यावेळी शांत मनाने श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. स्वामी भक्तांनो, हा जप करताना मन पूर्णपणे स्वामींच्या चरणी अर्पण करायचं. अनेक भक्त सांगतात की ही सेवा केल्यानंतर घरातली जड ऊर्जा हलकी होत जाते आणि मनात शांतता निर्माण होते. नारळाचा उतारा. काही घरांमध्ये अमावास्येच्या दिवशी नारळाचा उतारा करण्याची परंपरा आहे. विशेषतः जर घरात वारंवार अडचणी येत असतील, अपघात होत असतील किंवा सतत काही ना काही त्रास जाणवत असेल तर हा उतारा केला जातो. नारळ घेऊन तो व्यक्तीच्या किंवा वाहनाच्या भोवती फिरवला जातो आणि नंतर तो नारळ देवाच्या नावाने फोडला जातो. हा उपाय अनेक लोक नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी करतात. पिवळी मोहरीचा प्रभावी उपाय. स्वामी भक्तांनो, आता मी तुम्हाला सांगणार आहे एक असा उपाय जो अनेक संतांनी अत्यंत प्रभावी सांगितलेला आहे. या उपायासाठी घ्यायची आहे पिवळी मोहरी. हातात थोडी पिवळी मोहरी घ्या. त्यावर थोडासा स्वामींची उदी किंवा अंगारा टाका. आता शांतपणे कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. जर शक्य असेल तर 11 वेळा म्हणावं. स्वामी भक्तांनो, कालभैरव अष्टकाला आध्यात्मिक दृष्ट्या खूप शक्तिशाली मानलं जातं. असं म्हणतात की ज्या घरात कालभैरव अष्टकाचं पठण होतं त्या घरात भूतबाधा, नकारात्मक शक्ती आणि सततची कटकट टिकत नाही. म्हणून मोहरीवर मंत्रजप केल्यानंतर ती मोहरी घराच्या कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची. पण लक्षात ठेवा, टॉयलेट आणि बाथरूम मध्ये टाकायची नाही. दुसऱ्या दिवशी ती मोहरी झाडून बाहेर टाकायची. हा उपाय केल्यामुळे घरातली जड ऊर्जा कमी होते असा अनेकांचा अनुभव आहे. पितरांसाठी हिरण्यदान. स्वामी भक्तांनो, अमावास्येचा दिवस हा फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी नाही, हा दिवस पितरांच्या स्मरणाचा सुद्धा आहे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळाले तर जीवनातील अनेक अडथळे दूर होतात असं शास्त्र सांगतं. म्हणून अमावास्येच्या दिवशी पितरांच्या नावाने हिरण्यदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं.
गुरुजींना किंवा योग्य व्यक्तीला मनापासून संकल्प करून हे दान दिलं जातं. अनेक लोक 11 अमावस्या सलग हिरण्य दान करण्याचा संकल्प करतात. असं केल्याने पितृदोष कमी होण्यास मदत होते, असं धर्मशास्त्रात सांगितलं जातं. तर स्वामी भक्तांनो, अमावस्या हा दिवस भीतीचा नसतो, तो असतो शुद्धीकरणाचा दिवस. घर स्वच्छ करण्याचा, मन स्वच्छ करण्याचा आणि स्वामींच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा. जर आपण श्रद्धेने आणि विश्वासाने छोट्या छोट्या सेवा केल्या तर नक्कीच आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. तर स्वामी भक्तांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर नक्की करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे ही माहिती एखाद्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचेल ज्याला याची खूप गरज असेल. आणि अशाच स्वामी समर्थ भक्ती सेवा आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाच्या व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एवढंच म्हणेल, ज्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात असतो त्याच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू दूर होत जातात. म्हणून विश्वास ठेवा आणि मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.